कर्जबाजारीपणाला कंटाळून बागलाणातील 38 वर्षीय युवा शेतकऱ्याची आत्महत्या. शेती संकटाने घेतला आणखी एक बळी. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. बागलाण तालुक्यातून अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. सततचा शेतीतील तोटा, पीक कर्जाचा वाढता बोजा, अवकाळी पाऊस, गारपीट आणि शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्याने एका 38 वर्षीय युवा शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. बागलाण तालुक्यातील तरसाळी येथील उमेश वामन रौंदळ वय 38 यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. उमेश रौंदळ हे शेतीच्या उत्पन्नावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतीत सातत्याने तोटा होत होता. यंदाच्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच शेतीमालाला उत्पादन खर्चाइतकाही भाव मिळाला नाही. पीक कर्जाचा वाढता बोजा आणि नुकसान भरपाई मिळण्यास झालेला विलंब यामुळे ते आर्थिक आणि मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 13 वर्षांचा मुलगा आणि 15 वर्षांची मुलगी असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर शेतकरी संघटना आणि नागरिकांनी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत, प्रलंबित नुकसान भरपाई आणि पीक कर्जाबाबत शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. राज्यात वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शेतीला शाश्वत आधार, हमी भाव, प्रभावी पीक विमा आणि वेळेवर मदत मिळणे किती आवश्यक आहे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही होती बागलाण तालुक्यातील तरसाळी येथील अत्यंत दुःखद घटना. प्रतिनिधी विशाल देवरे, विरगाव सटाणा. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट.